मथुरा स्टेशनवर पोहोचलोय. स्वामी प्रभुपादांचं घर आहे. माकडाने आमच्याच ग्रुपमधल्या एका ताईचा मोबाईल उडवलाय. हे पोपट आहेत ना, त्याचे मेसेंजर आहेत. राधाकृष्णाला मेसेज पाठवण्याचं काम करते इंद्रादेवी. मैंने मैं ब्रज का राजा हूँ, इधर टैक्स देने का फिर आगे जाने का. नमस्कार, पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आम्ही निघालोय. समर, आपण कुठे निघालोय? कुठे निघालोय बोल. हे आपण आता पोहोचलेलो आहे बँड्रा स्टेशनवर. आणि ही आपली गाडी प्लॅटफॉर्मवर लागलेली आहे. गरीब रथ. समर, गरीब रथचा हा 3 AC कोच आहे. पहिल्यांदाच मी एवढ्या मोठ्या प्रवासात, म्हणजे मथुरेपर्यंत एवढ्या मोठ्या प्रवासात AC कोचने प्रवास करतो आहे. कारण ह्याच्या आधी मी पुण्यापर्यंत केलं आहे. तर बघूया या ट्रेनमध्ये काय सुखसुविधा भेटत आहेत. काय खेळायचं तुला? समरला ना उगाच आणलं भेंडी. उगा म्हणजे उगाच. हा, बाबांपाशी ठेवायला पाहिजे होतं. हा, बाबांपाशी ठेवायला पाहिजे होतं तुला. तुला उगाच आणला. रात्रीचं जेवण करून झालंय. सुरत स्टेशन सोडलं तर झोपायचं निवांत. तर डायरेक्ट सकाळी तेव्हा मला वाटतं गाडी कोटा सोडून मथुरेला निघाली असेल. 8:30चा टायमिंग आहे गाडीचा मथुरेला पोचायला. बघू किती वाजता पोचवतं. इंडियन रेल्वेने फक्त खाली हाताला एक चादर दिली आहे अंगावर टाकायला. ब्लँकेट दिले. आणि काय दिले समर आपल्याला? अजून उशी दिली. काय दिले समर? बघू कुठे झोपलं, मला दिसत नाही. पोलीस. हा, बोलो ना. आपने पूछा ही नहीं. बोललं का तिकीट चेक नाही. या ट्रेनची तिकीट आहे ना मथुरेपर्यंत 1000 काहीतरी 40-50 रुपये आहे. त्याच्यात फुल AC आहे. त्याचबरोबर ट्रेन पण खूप फास्ट आहे. अवघे 4 ते 5 स्टेशन घेते डायरेक्ट दिल्ली. हा, व्यवस्थित आहे. म्हणजे मला तर असं वाटतं की जे 1000 रुपये घेत आहेत त्या बाबतीत जे मिळतं ते चांगलं आहे. आता आपण डायरेक्ट उद्या सकाळी भेटूया मथुरेत. हा, बोल समर, काय बोलला? मी आता चहा पिते नंतर मी पाणी पिणार. 15 तासाच्या प्रवासानंतर आपण आता मथुरा स्टेशनवर पोहोचलोय. आणि आता आपण निघणार आहोत आश्रममध्ये. का चावी मिळाली आहे. फ्रेश होऊन नाश्ताही झालाय. आता आम्ही चाललोय खाली. कीर्तन चालू आहे. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तः स्मृतिर ज्ञानम अपोहनम च. मी तुम्हाला ज्ञानही देतो आणि मी तुम्हाला विस्मृतीही देतो. विस्मृती विसरून जाणे. जर मनुष्य जर विसरू नाही शकला ना, तो मरून जाईल लवकरच किंवा पागल होऊन जाईल. 2 गोष्टी होऊ शकतात. कीर्तनानंतर आम्ही जेवायला बसलो. जेवणात होतं भाकरी, डाळ, भात, बटाट्याची भाजी, पनीरची भाजी, ताक. आता आम्ही इस्कॉन वृंदावनसाठी निघालोय. समोर हे जे शिखर दिसतं ते इस्कॉन मंदिराचंच शिखर आहे. सुंदर असं संगमरवरी दगडाचं हे बांधकाम आहे. श्री प्रभुपाद महाराज जे संस्थापक आचार्य इस्कॉनचे, त्यांचे मेन समाधी आहे वृंदावनामध्ये. शेवटच्या वर्षी प्रभुपादांनी सर्व त्यांची समाधी बनवण्यात आली. स्वामी प्रभुपादांचं घर आहे.
प्रभुपादांनी वापरलेल्या त्यांच्या सर्व वस्तू, त्यांची जपमाळ, त्यांची शाल, या सर्व गोष्टी इकडे आहेत आणि आपण बघू शकतो या सर्व गोष्टी कशा व्यवस्थित मांडून ठेवल्यात. जपमाळा प्रभुपादांची. हा प्रभुपादांचा बेड ज्यावर त्यांनी आपले प्राण सोडले आणि समाधीत गेले आणि ही त्यांची छडी आहे. मंदिराचं दर्शन झाल्यानंतर आम्ही इस्कॉन गोशाळा बघायला निघालोय. हे वैष्णव समाधी जे ते प्रभुपादांबरोबर जे त्यांचे सहकारी होते त्यांच्या समाधी आहेत इकडे. आणि जे बसलेले होते ते ओरिजिनल वृंदावन मला पाहायचं असेल तर इथंच पाहायला भेटते. बाकी ठिकाणी सर्व कॉन्क्रीटचं जंगल आलेलं आहे. इथली माती खूप रमणीक आहे, खूप खेळण्यासारखी आहे. तुम्हाला वाटतं कसं इथं लोटावं म्हणून? लोटून घ्या. पुन्हा ब्रजमध्ये लोटायचा चान्स भेटणार नाही. लाज लज्जा सोडून या ब्रजमध्ये लोडलं पाहिजे, कारण भगवंताने तर खेळलेलं आहे. काय समजला काय? ही इस्कॉनची गोशाळा आहे. गोशाळा बघितली. आता आपण वृंदावनच्या यमुना घाटावर चाललोय आणि तिथे श्रीकृष्णाने जे कालिया नागाला मारला त्या ठिकाणी आता आपण चाललोय. प्रभूजी कोणतं मंदिर आहे हे? कालिया. ओके, कालियाधव. हे ते ठिकाण आहे जिथे श्रीकृष्णाने कालिया नागाचा अंत केला होता. कालियादहच्या पुढे हे जे समोर जे मंदिर दिसत आहे ते मदन मोहन मंदिर. श्री बाके बिहारी मंदिराच्या रस्त्यात श्री राधा मदन मोहन म्हणून मंदिर आहे ते लागलं. मग तिथे आरती चालू होते. आता संध्याकाळ झाली. शेवटचं मंदिर घेणार आहे बाके बिहारी. माकडाने आमच्याच ग्रुपमधल्या एका ताईचा मोबाईल उडवला आहे. इकडच्या माकडांना फ्रुटी दिली की ती जी वस्तू घेतली आहे ते माघारी करतात, पण तो काय मोबाईल माघारी करत नाही. तर इकडचे जे लोकल मुलं आहेत ती लोक आता त्याच्या मागे लागलेत आणि त्याच्याकडनं मोबाईल घेण्याचा प्रयत्न करत आहेत. सकाळचे 4 वाजलेत आणि आता आम्ही इस्कॉन मंदिरात सकाळी सकाळी मंगल आरतीसाठी निघालो. इकडे वृंदावनची सकाळ 4:30 वाजल्यापासूनच चालू आहे. रस्त्यावर सगळेच आरती आणि ह्याच्यासाठी गाड्यापासून माणसं सगळीच आहेत. हे आपण पोचलो इस्कॉन मंदिर. बाहेर चप्पल काढून आतमध्ये आरती चालू झालेली आहे.
श्रीकृष्ण बलराम मंदिराच्या गाभाऱ्यात चाललो आहे. बघू शकता की सकाळी 4:30 वाजता पूर्ण मंदिर गच्च भरलं. आरती आतमध्ये चालू आहे, पण आता आम्हाला दुसऱ्या मंदिरात जायचं, त्यामुळे आम्ही इथून निघतोय. आणि आता दुसरं मंदिर कोणतं ते मला माहीत नाही अजून, पण बघू. इस्कॉन मंदिरात माझी चप्पलच हरवली. तसे प्रभूजी बोललेले की या मंदिरात चपला हरवतात. आता आपण नंदगावात आलोय, जिथे श्रीकृष्णाचं बालपण गेलंय. कंसाच्या अत्याचारापासून श्रीकृष्णाला वाचवण्यासाठी नंदजी महाराजांनी आपल्या कुटुंबासकट गोकुळ सोडले आणि या टेकडीवर येऊन वसले. फोटो नहीं, सेल्फी नो. ये सामने जो पानी का टंकी है, जल भरा हुआ तालाब है, इस जगह को कहते हैं कृष्ण कुंड. हमारे नंदगांव में, पूरे नंदगांव में कहीं भी आप जमीन से पानी निकालोगे या बोरिंग करोगे, कुएं का पानी पियोगे तो वो खारा पानी है. आज भी खारा है, कृष्णोत्तार से लेकर के. केवल इसी कुंड पर जो आपको दिखाई दे रहा है, ये मीठा पानी है. ये मीठा पानी भगवान कन्हैया जी ने ग्वाल वालों के कहने पर किया था. ये सामने जो जल भरा हुआ तालाब है, इस तालाब का झाड़ियों में जो बन में ये हाउ कुंड है. यहाँ हाउ मिलाऊ नाम के 2 राक्षस जो नंदगांव में आए, पत्थर के हो गए. यह ऐसा वरदान है कि यहाँ कंस का राक्षस या कंस आएगा तो पत्थर का हो जाएगा. यहाँ से एकदम 8 किलोमीटर दूरी पर पर्वत दिखाई देता है. वो पर्वत बरसाना धाम का है, ब्रह्माचल पर्वत का नाम है. पावन सरोवर असं मानलं जाते की श्रीकृष्ण आपल्या गायी चरवून पाणी पिण्यासाठी येथे आणत. प्रभूजी, काय महत्व आहे ह्या जागेचं? हे जागा वृंदाकुंड आहे. नंदगावमध्ये वृंदाकुंड. तसं वृंदावन हे वृंदादेवीचंच गाव आहे, म्हणून आम्ही वृंदावन म्हणतो. पण वृंदादेवीच्या प्राकट्य स्थान हे आहे. ओके. प्रथम स्थान. आणि इथून वृंदादेवी कुठेच जात नाही. भगवान श्रीकृष्ण जसे वृंदावन सोडून एक पाऊल पण बाहेर जात नाही, तसे वृंदादेवी पण इथून बाहेर नाही जात इथं. आणि वृंदाकुंड आहे. आणि इथं वृंदादेवीचे विग्रह आहेत. ओके. सगळे ठिकाणी कृष्णाचे विग्रह असतात, राधाचे विग्रह असतात, रुक्मिणीचे, लक्ष्मीनारायणचे. म्हणजे इथं वृंदादेवीचे विग्रह आहे. आणि पोपटांचा आवाज येतो का? येस. सगळं. तर वृंदादेवीच्या हातमध्ये पोपट आहेत असं, आणि कमलपुष्प आहे. तर वृंदादेवी हे पोपट आहेत ना, त्यांचे मेसेंजर आहेत. राधाकृष्णाला जे मेसेज पाठवण्याचं काम करते वृंदादेवी. नाश्ता करून तिथे सावलीत थोडा वेळ भजन करत बसलो. आता आम्ही निघालो. इथेच एक जवळ टेर कदम म्हणून जागा आहे, त्या ठिकाणी. टेर कदंब म्हणजे एक इथं मोठा उंच कदंबाचा झाड होता. आणि त्याच्या वर भगवंत चढायचं आणि मग बाणसरी वाजवायचं. आणि त्या बाणसरीमध्ये सगळ्या गायीचे नाव पुकारायचं. एक आली, धवली, नीली, पिली, जे काय गायींचे नाव होते त्या स्वरमध्ये बोलायचं. त्या स्वरातलं जे निघालेलं नाव आहे त्याच गायीला ऐकू जायचं. आणि ते प्रेझेंटी लावायची, हा मी आहे. म्हणजे संध्याकाळी सगळं गायी गोळा करायची इथं भगवंत टेर कदमला, एका झाडावर बाणसरी वाजून. आणि इथून मग घेऊन जायचं आणि ते पावन सरोवरमध्ये पाणी पाजायचं. आणि मग ते नंदबाबाच्या गोठ्यात जात होते सगळे गाय. टेर कदम या ठिकाणापासून जवळच एक शंकराचं मंदिर आहे, तर त्या ठिकाणी आम्ही चालत चाललोय. आता आम्ही इथून निघालोय. हे समोर जे दिसते ते नंदगाव आहे. बरसाना म्हणजे राधाराणीचं गाव आहे.
आणि हे नंदगाव म्हणजे कृष्णाचं गाव आहे. दोन्हीच्या मधीचं प्रेम सरोवर आहे. जिथे श्रीकृष्ण आणि राधाराणी भेटायचे. आता आम्ही कीर्ती मंदिराजवळ आलोय. राधाराणीच्या आईचं नाव होतं कीर्ती, त्यामुळे या मंदिराचं नाव कीर्तीत आहे. त्यांचंच हे मंदिर आहे. प्रेम मंदिराचे जे संस्थापक आहेत त्यांनीच कीर्ती मंदिर ही बांधलं आहे. श्री कृपालूजी महाराज. कीर्ती मंदिराच्या दर्शनानंतर आम्ही निघालो बरसाना, जिथे राधाराणी राहत होत्या. आणि इथे एवढं ऊन आहे ना, असं वाटतं तव्यावर पाय दिलं. राधाराणीची कृपा, आपल्याला चप्पल भेटली. हा मंदिराचा गाभार आहे आणि सध्या दर्शन बंद ठेवले. साखरीखोर. तर हे साखरीखोर आहे. साखरीखोर म्हणजे ह्याला दान घाटी पण म्हणतात. तिथं झाड असं आलं दिसतंय का त्याच्या, असं भगवंत इथं झाडावर बसणार, किंवा हे चबुत्रा दिसतं का मंडळ, असं बसणार दगडावर. प्रत्येकाने एक एक टेक्स काढणार, नाही दिलं तर त्यांच्या मटका फोडणार. ते आपण लीला पाहतो ना. तर हे चिकसवली गाव आहे पलीकडे. हे चित्रा सखीचं गाव आहे. राधाराणीच्या 8 सखीपैकी एक सखीचं गाव आहे. मग इथून सगळे सखी आणि राधाराणी सगळे मथुरेला दही दूध विकायला जायचे इथनं. आणि सगळं दही दूध विकायचे तिकडे. पण कृष्ण इथं टॅक्स काढायचे त्यांच्यासाठी. मैंने मैं ब्रज का राजा हूँ, इधर टॅक्स देने का फिर आगे जाने का. तर हे दररोजची त्यांची लीला आहे अशी भगवंताची. बरसानाचं दर्शन झाल्यानंतर आम्ही आलोय प्रिया कुंडवर. हा प्रिया कुंड आहे जेथे राधाराणीने आपले मेहंदीचे हात धुतलेले, त्यामुळे हा पाण्याचा कलर थोडासा मेहंदीसारखा आहे. आजचं जे टार्गेट होतं मंदिरांचं दर्शन करण्याचं ते पूर्ण झालं आहे. आता आम्ही जेवण करून आश्रमवर निघालो. ज्या ज्या ठिकाणी आम्ही गेलो त्या त्या ठिकाणाची कथा प्रभूजी बसमध्ये सांगत आहेत. आता आम्ही पहिले श्रीकृष्णाच्या जन्मभूमीवर आलो. ये जगह का नाम है रमणा रेती. धूप आ गई उधर से. त्यावेळेचे नॅचरल AC रूम आहे. कुठून आलाय? महाराष्ट्रात कुठं? पंढरपूर. आम्ही पण